आज सकाळी इचलकरंजीवर ना केजे बोलतात पुण्याला, त्यासाठी सकाळी भाऊसनी पिकअप करायला गेलतो. इकडे फ्लॅटवाला भाऊ पहिला लिफ्ट व्हिडिओ काढून घेतोय, बिकॉज मागच्या 3 महिने लिफ्ट बंद असल्यामुळे भाऊसनी 6व्या मजल्यावर चालत जायला लागत होतं. इसलिए भाई खुश होऊन व्हिडिओ काढाला. इकडे फ्लॅटवाला पहिला मामासनी भेटतो, त्यानंतर मला पीजीवर सोडले जात केजे भाऊ, कारण भाऊसने आपला बैल पाहिजे होता. भाऊ पण जातात आणि मी पण जाते माझ्या रूम कडे. रूम मध्ये श्रेया कपड्यासनी इस्त्री करायला. इस्त्री करते करते भावाच्या डोक्यात काय वेगळाच विचार चालू असतो, जो की बिझनेस माइंडेड होता. इस्त्री करून मिळतील एक जोड 100 रुपये. त्यानंतर डोरेमॉनच्या पॉकेट सारखं श्रेया त्याच्या कपाटात ना काढतोय ड्रायफ्रूटची पिशवी. भाऊचं कसं असं माहिती का, टाइमपासला नाही त्या गोष्टी खात नसतो, नुसतं प्रोटीन विषय असं म्हणत भाऊच नुसतं गरम करायचं आणि त्यातलं निम्म आपणच खायचं. असं जरी वाटत असलं तरी मी करत नाही, म्हणून चांगल्या मनाचा आहे. खाल्लेल्या बदामात ना आलेल्या त्या ब्रेन पॉवरनं आम्हासने आठवते की अजून आपल्या असाइनमेंट लिवायचे राहिले. असाइनमेंट पण असल्या खतरली होती की नाही, जागेला 2 रिफिल सप्त्यात. आता जळणारे म्हणतील की गंडवा. आणि इकडे श्रेयानं ऑलरेडी असाइनमेंट लिहिलेला, त्यामुळे निवांत बसलेला. आता ते झालं हे बघा कोबरा विषय. संध्याकाळी जेव्हा टेरेसवर जातच असतोय तेवढा ते आवाज येतोय. जेवण त्यांनी सगळं घेतोय आणि इकडे आज भाऊंचा बर्थडे असतोय, त्यामुळे सगळी केक आणलेली. भाऊंचा बर्थडे सेलिब्रेट करून आम्ही होते आमच्या मेन कामाला, आताच गरबा खेळायला. गरब्याचं काय माहित नाही, कारण तुमच्या भावाबरोबर एकटा जरी असला की टिपऱ्या घेता तरी तुमचा ऊट टिपऱ्यात जोमाना खेळतो. गरबा त्यांनी झाल्यावर लास्टला साऊंड लावत्यात. सो आज बस नाही उद्यासाठी पोर करून जावा.